पक्षाचे मंत्री तर माफी मागतो, मला इथली शिस्त थोडी बदलावं लागणार आहे, मला 2 दिवसात काही शिस्त शिकली नाही अजून. पुन्हा सर्वांची व्यासपीठावर असलेल्या सर्वच नेत्याची माफी मागून उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, गेल्या शनिवारी मी आणि अर्चनाताई आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. एक दिशा गेल्या 10 वर्षापासून मोदी साहेब या देशाला आणि या राज्याला, या देशातल्या सर्व जनतेला सर्वांगीण विकासाची, सर्वात साथ सबके साथ, मग कशाच्या माध्यमातून कसं शक्य आहे ते, कुठला साथ, कसला साथ, रोजगाराला रोजगार निर्मिती करून दिलेली आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याची निर्मिती करून दिलेली आहे, व्यापारात प्रगती केली आहे, उद्योगात प्रगती केली आहे, शिक्षणात प्रगती केली आहे. माझ्या सांगण्याच्या मागेला उद्देश 13व्या नंबरचा भारत 5व्या नंबरला नेण्यावर, भविष्यात 3ऱ्या नंबरला नेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वात, ज्याची मान आणि स्वाभिमान आपल्याला वाटावं, प्रत्येक नागरिकाला या राज्यातल्या, या देशातल्या मान उंचावेल असे काम गेल्या 10 वर्षात त्यांनी केलेलं आहे. राहिला प्रश्न, मी 40 वर्ष झालं काँग्रेसमध्ये काम केलंय, आमच्या काही नेत्याबरोबर काम केलंय, शिवराजजी पाटील साहेबांबरोबर काम केलंय, निलंगेकर साहेबांशी काम केलंय, विलासरावजी सोबत काम केलंय, अशोकरावजी बरोबर काम केलंय, पद्मश्री पाटलाबरोबर काम केलंय. काम करत असताना एक उंची, एक नेतृत्व, पक्षाच्या कार्यकर्त्याला घेऊन चालणारी, सन्मान देणं हे त्यांचं काम होतं, ते करत होते. अलीकडच्या काळात काय झालं, एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली पक्षाची. आपण आणि आपले मुलं, आपले भाऊ, आपले चुलते एकीकडे काम चालू आहे, दुसरीकडे चालू आहे दुसऱ्या चुलत्या पुतण्याचं. एक देशाचं नेतृत्व करते पवार साहेब आणि एक राज्याचं नेतृत्व करते अजितदादा पवार साहेब. दुसरे आमचे चुलते पुतणे आहेत, एक आमच्या ग्रामपंचायत आणि सरपंच आणि चेअरमनची कुठे गेले आमचे तिरुके साहेब. चेअरमन कसं पाडता येईल पाहतात आमचे चुलते. एक जण देशाचं नेतृत्व, इथं एक आमचे चेअरमन पाळायसाठी काम करतात. दुसरे पुतणे आहेत, त्यांना वेळ नाही कार्यकर्त्यासाठी, त्या पक्षातल्या कार्यकर्त्या आपल्या मतदारासाठी वेळ नाही, त्यांची अडचण नाही. एवढं वजन घेतलं की 10 किलो वजन असलं तर 100 किलो घेऊन येण्याला लागलं. त्यांच्याकडे पक्षासाठी वेळ नाही, पक्षातल्या कार्यकर्त्यासाठी वेळ नाही. आमच्यासारख्या आम्ही त्यांच्या वडिलांसोबत काम केले, चुलत्यासोबत काम केले, त्यांच्यासोबत केले, पूर्व ताकदीशी काम केलं असं नाही साहेब. प्रत्येक वेळेस खेचून आणले काँग्रेसच्या ताब्यात उदगीरचे, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, जिल्हा परिषद असेल, हे खेचून आणून नेतृत्व त्यांचं मान्य केले. कुठलं आम्ही त्यांना भ्रष्टाचार केलं नाही, कुठलं मागणी केली नाही, कुठलं असे शेकडो सभा केले. हे सेवा काही नाहीये, आमच्यासाठी छोटी साहेब 2 दिवस वेळ मिळाल्यामुळे केले, त्याच्यापेक्षा 4 पट मोठी पुढच्या वेळेस करून दाखवतो. आता मला कळालेलं आहे. सांगण्याच्या मागेला तात्पर्य हे आहे, जिथं दिशा नाही, दृष्टी नाही, जे लोक काँग्रेस पक्षात राहून बीजेपीला साथ द्यायचं ठरवलं, तर आम्हीच बीजेपीत गेलो तर काय बिघडलं म्हणून आम्ही आलो. मला भैयाने अतिशय सुंदर भाषण केलं परवा. संभाजी भैयांनी सांगितलं की शिवराज पाटलाला, ज्या पाटलांनी विलासरावजीला आमदार केलं, जे आज माहितीसाठी सांगतो साहेब, विलासरावजीला तिकीट नव्हतं, शिवाजीराव नाडे साहेबाला तिकीट होतं, आणि त्यावेळी शिवाजीराव निलंगेकरांनी दिलं होतं, ते कॅन्सल करून शिवराज पाटलांनी विलासरावजीला द्यायला आलं. हे सर्वात माहिती राहून सांगलं हे त्यावेळेस. त्याच्यानंतरच्या काळात ज्या वेळेस विलासरावजी बरोबर काम करणारे जे होते, बबराव काळे असतील, शंभराव माने असतील, प्रदीप राठीजी असतील, जीवाला जीव देऊन काम करणारे असतील, अशा लोकांची वेळ आली तेव्हा त्यांना एमएलसी कोणाला केले, उल्हास पवार पुण्यात, छत्री पण पाऊस तिथं काम करायचे आले. गुणगुणे साहेब त्या विदर्भात, साठे साहेब
जयंत आवळे गेल्या वेळेस इथं कोणी दलित आमच्यापाशी मिळाले नाही साहेब. आमच्यापाशी 22 लाख लोकांमध्ये एकही दलित त्यांना मिळाला नाही. जाऊन इचलकरंजी येऊन जयंतराव आवळेला आणले. त्यांनी सांगितलं सोनिया गांधी आमचे नेते, त्यांनी जे देतील ते माहिती. अरविंद कांबळेचा तिकीट फायनल झाला, त्या माणसाचं कॅन्सल करून आवळेला तिकीट द्या म्हणून त्यानं त्या दिवशी निवडून आला. त्याच्यानंतर 5 वर्ष आम्हाला काही दिसला नाही. हे बाबा कमी रात्रंदिवस घेऊन तुम्ही बोलवा, तुमच्या घरला यायला तयार आहे. काही जण चुकीची माहिती काल दिलेत. मी जाहीर सांगतो, लिंगायत समाज 100% तुमच्या बरोबर राहील. आज जाहीरपणे सांगतोय, कुठलाही लिंगायत म्हणला नाही. हा बरोबर आहे का, काळगे साहेब होते आमचे उमेदवार आहेत. माझी इच्छा आहे, त्यांना विनंती केली की आपण या इलेक्शनमध्ये थांबू नये. विनंती, जाहीर विनंती केली आहे साहेब. घरी आल्यावर मी त्यांना विनंती केली. त्यांनी घरात बसून सांगतात, निर्णय रोडवर येत नाही. तुम उधर जाओ, तुम इधर जाओ, हम इधर जाते. प्रचाराची पद्धत सांगायला लागलोय. मी त्यांच्याबरोबर गेले 40 वर्ष काम करतोय. काम करत असताना जी अडचण आलेली आहे, जे त्रास झालेला आहे, तरी आम्ही त्यांचंच नेतृत्व मान्य करून आम्ही काम केलेलं आहे. आजही करत होतो, उद्याही करणार होतो. पण तिथे त्यांची जी दिशा दिसली की आम्हाला म्हणायचं काँग्रेस, 6च्या 6 आमदार होते आमच्यावरती काँग्रेसचे साहेब. औशाला काँग्रेस, निलंग्याला काँग्रेस, लातूरला काँग्रेस, उदगीरला काँग्रेस, अहमदपूरला काँग्रेस. हे सगळे संपून टाकले, सगळे बीजेपी आणि दुसऱ्या पक्षाला मिळून. त्यांनी कोणी केलं नाही, यांनीच केलंय. मी सांगतोय ना साहेब, अजून आमचे एक नेते आहेत, मोठे नेते आहेत, त्यांना मुलं नाही, कोण अडचण आहे, तर आमच्या जिल्हाभर फैललं असतं कारभार. 2 मुलं आहेत, एक आहेत आमचे नेते, माजी नेते अमित भैया देशमुख. दुसरे कर्तबगार, काहीच काम नाही, काही नाही, फक्त विलासरावजींचा चिरंजीव म्हणून मला आमदारकी पाहिजे. योगदान काहीच नाही. आम्ही आता म्हणलो की पंचवार्षिक मध्ये अतिशय तळागाळाचा काँग्रेस वैजनाथराव शिंदे होते, अतिशय तळागाळाचा कार्यकर्ता होता, तो आमदार झाला, चांगली होते. नाना भिसे होते, चांगला झाला. हे पंचवार्षिक मध्ये हे राहतील. पुढच्या वेळेस जर दुसरा दिला तर मी खरे देशमुख साहेब न्याय देणार आहेत असं म्हणणार आहे. कोणत्या काळात जर दिलं त्यांनी धीरज भाईचा दुसऱ्याही दिलं तर सांगण्याच्या मागला उद्देश आहे की तुम्ही आणि तुमचं कुटुंब आणि तुमचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं जाहीर सांग. मराठ्याच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, त्या बाकीचे जे 40 वर्ष तुमच्या मागे काम करत त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, कुठं जायचं, कुठल्या पदावर जायचं. ठराविक लिमिटेड कंपनी 22 लोक, त्याच्यानंतर त्या लोकांनी बाकीचे या जिल्ह्यातले जेवढे काही कार्यकर्ते आहेत, जेवढे काही मतदार आहेत, त्यांच्यासाठी काम करणं. तर त्याच्यासाठी असा निर्णय घेतला, ड्रायव्हर ताईला थांबवलं. कर्तबगार माणूस कसा असावा, संभाजी पाटलासारखा. त्याला कर्तबगार म्हणतात. स्वतःच्या आज्याला पाडून स्वतः निवडून आला, स्वतःच्या आईला थांबून खासदार केलाय, स्वतः थांबून मिनिस्टर झालाय. जे 35 वर्ष सत्ता आमच्याजवळ होती, देशमुखाजवळ होती जिल्हा परिषद, त्या बहादराने काढून महानगरपालिका आमच्या लोकांनी हात लावायची ताकद नव्हती. या बहादर साधी गोष्ट नाही साहेब, ते साधी आणि सोपी गोष्ट नाही. जिथं आमचं साम्राज्य आहे या जिल्ह्यावर, या माणसात गेला कर्तव्य. तू वडिलाच्या नावावर येऊन मी म्हणलो मी आहे मुलगा म्हणून मदत करा. कुठे गेले वोट? रुपाताईच्या वेळेस 53,000 शिवराज पाटील हारले होते. विलासरावजी थांबल्याबरोबर 1.25 लाख कुठून पैदा झाले का त्याची लीड? पैदा 3 महिन्यात, 9 महिने लागतात लेकर व्हायला. 1,27,000 लीडनं. सांगण्याच्या मागेला उद्देश काय केलं ते बसवत पडला नाही. अभिमन्यू पवार भले आपल्याच पक्षाचे, काल बोलल्यावर कळाले मला. काल संभाजीराव पाटलांनी जाहीरपणे सांगितल्यावर कळालं. अरे आमचा उमेदवार आम्ही थांबवला. तुम्हाला पाडा म्हणून कोण सांगितलं? काँग्रेसवाल्याला. पाडलंय कोण? आम्ही थांबवलं अभिमन्यू पवारला, पण पाडलंय कोण? काँग्रेसवाल्या. 6 महिन्यात आलेला का जो माणूस 30 वर्ष काम करतोय बसवराज पाटील त्या भागात, आणि 3 महिन्यात 6 महिन्यात दिलेला उमेदवार 30,000 लीडनं निवडून येत. त्याला कोण? संभाजीराव पाटलांनी सांगितलं की आम्ही कोणी निवडून द्या म्हणलं नाही, तुमच्या लोकांनी येऊन निवडून दिले आम्हाला.
कालचं जाहीर म्हणजे असं नाहीये तिथं व्हिडिओ कॉल झाले पूर्ण राज्य ऐकलंय मी एकटा सांगले त्यावेळी मग अशा पार्टीत राहायचून उद्या तर आमच्या पक्षात जाऊन जर भाजपला मदत करायचं असेल तर मी भाजपमध्ये गेलेलं का वाईट आहे म्हणून असा निर्णय घेतला. बावनकुळे साहेब जाहीरपणे आज सांगतोय तुम्ही आम्हाला काम द्या, आम्हाला जिम्मेदारी द्या, तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, आम्हालाही द्या. तसं तुमचे कार्यकर्ते हे माझे सर्व सहकारी आणि मित्र आहेत, लहानपणापासूनचे आहेत. कोणी काही माझ्यापेक्षा वयात एकटा कोणी थोडं तर कोणी मोठा राहिला आमदार साहेब कोणी गेले बाजारात आहे येतात मागून आले त्यांनी आणलेलं त्यांनी गुळ लावून ठेवलं दोघा चोघाला ते मुंडे साहेबांच्या माध्यमातून ते ह्यांना खाता आलं 10 वर्ष त्यांनी गेले. एक मित्र सांगायचंय भविष्यात आपण या राज्याचं नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, महायुतीच्या नेतृत्वाखाली, एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी शक्ती आहे. त्या महायुतीच्या शक्तीच्या मागे आपण सर्वजण थांबू. जसा या तालुक्यात आणि या दोन्ही तालुक्यात आणि या शहराचा सर्वांगीण विकास साहेब नावाला मंत्री आमच्या मंत्र्यापाशी जायचं असल्यास अपॉइंटमेंट मॅसेज नंतर लाईनवर हे दारात कसलं काम करायचं तुझं सांग. जेवायला सोडून नाही, कोणाला नाश्त्याला सोडून नाही. तुम्ही जाऊन बघा कोणी नाश्ता सोडून करत नाही, चहा सोडून पित नाही, जेवण सोडून पित नाही. सांगा तुमच्या दारात येऊन काम करून देऊन दारात थांबणारा एकमेव महाराष्ट्राचा मंत्री आहे जे सर्वांगीण विकास करणार, सर्वसामान्याच्या हातात हात मिळणारा, सर्वसामान्याच्या हात देणारा, सर्वाला नमस्कार करणारा, सर्वाला झोपून करणारा. इथंच नाही तर सर्व पक्षाला घेऊन, सर्व जाती धर्माला. काल आला तर महायुतीमध्ये हे काल आलं, कालच्या वेळेची हालत विचार. आघाडीमध्ये असताना कुठल्याही भाजपने जर काम रुकलं असलं तर जाहीरपणे सांगतो आज त्याच्या पूर्वीच्या काळात राज्यमंत्री असतात. आणि दुसऱ्या सांगा साहेब त्यांनाही कामं देऊन सांगा कधी तर तुमच्या मतदारसंघात आहे बोलून उगे सर सांगेल ते कामं बघून देऊ. जर अवघ्या 2 दिवसात नाही करून दिलं तर मी माझा राजीनामा देतो. राजकीय जीवनाचा हे त्या माणसात लक्ष येतं. कोणाच्याही हात जोड, कोणालाही पटवर कसं समजून जाऊन त्याच्या उरावर बसत, त्याच्यावर बसत. ते क्लर्क आहे, ऑफिसर आहे, सेक्रेटरी आहे बघणार नाही, ते मंत्रीपद काढून ठेवणार. असा एक नेता आम्हाला मिळाला. गेल्या 50 वर्षाचा बॅकलॉग. अण्णा वाईट वाटून घेऊ नका, बारेराव साहेब वाईट वाटून घेऊ. 50 वर्षाचा बॅकलॉग अवघ्या ह्या 3 वर्षात या माणसाने पूर्ण केलं. तर तो नाही, हवा मिळेल नाही. आणि आता चॅलेंज त्याचा असा आहे 6 महिन्यात तुमचे काय काम आहेत सांगा, ते करून घ्या, त्याच्यानंतर मत मला द्या, हे म्हणायची ताकद ठेवून असाही आमचा मॅन. तर साहेबांना ऐकायचंय मित्र अजून बसवू, प्रत्येकाच्या गावापर्यंत येणार, घरापर्यंत याचा पहिला आला, आता येथून भविष्यात येतो. आणि तुमच्या सुखदुःखात कोणी असं समजायचं नाही तर हिंदू असेल, मुसलमान असेल, दलित असेल, जसा काल मी होतो आजही तोच आहे, उद्याही तेच राहील. तुमच्या सेवेत, तुमच्या अडचणीत 24 तास 365 दिवस मला आवाज द्या, मी तुमच्या सोबत आहे. एवढं बोलून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.